राही अनिल बर्वे म्हटलं की आठवतो तो तुंबाड. तुंबाडचं भूत आजही कित्येकांच्या डोक्यात फेर धरून नाचतंय. आणि का नाचू नये, ती कलाकृती होतीच तशी. पण ती अपेक्षा ठेवून राहीचाच दुसरा सिनेमा मयसभा जो नुकताच रिलीज झालाय, तो मात्र पाहायला अजिबात जाऊ नका. ती अपेक्षा ठेवून एक स्वतंत्र सिनेमा, एक स्वतंत्र कलाकृती म्हणून तो नक्की बघा. जास्त एन्जॉय करू शकाल. राहीचा हा दुसराच सिनेमा असला तर त्याची दिग्दर्शनाची हटके स्टाईल जाणवते. त्याला स्वतःचं वेगळं विश्व उभं करायला आवडतं. त्या विश्वात एकदा का प्रेक्षक म्हणून आपण शिरलो की मग अवघ्या काही मिनिटात तो आपला असा ताबा घेतो आणि असा खेळ रचतो की मग त्यातून बाहेर पडणं मुश्किल होऊन जातं. तुंबाडमध्ये वाडा होता, इथं मैसभ आहे. मोजून 4 पात्र आणि अवघ्या एका रात्रीत घडणारी गोष्ट. अवघ्या दीड तासात संपणारा हा सिनेमा तुमच्या मेंदूला झिंझिण्या आणल्याशिवाय राहणार नाही. वरवर पाहता हा सिनेमा म्हणजे सोन्याच्या शोधाचा प्रवास असला तरी अर्थातच तो तेवढ्यापुरताच मर्यादित नाहीये. ही प्रवृत्तींची गोष्ट आहे. स्वार्थाची, अहंकाराची, लालसेची, धूर्तपणाची, बदल्याची. त्याचबरोबर अस्सल सोनं म्हणजे नेमकं काय हे सांगणारी ही गोष्ट आहे. एकीकडे सोन्याच्या हव्यासापायी भावनांचा व्यापार करणारी माणसं, झीनत आणि राव राणा. त्याच भावनांसाठी सोन्याचा सौदा करणारा परमेश्वर आणि त्या सोन्याकडे ढुंकूनही न पाहता केवळ प्रेमाच्या, मैत्रीच्या 4 क्षणांसाठी तरसणारा वसू. चौघांची ही गोष्ट कागदावर लिहून जर ही गोष्ट कुणी आपल्या समोर आणली किंवा जर कुणी समोर बसून ऐकवली तर या गोष्टीत कदाचित आपल्याला फार वेगळेपण जाणवणार नाही. पण या सिनेमाचं जे यश आहे ते तिच्या सादरीकरणामध्ये. आणि राही अनिल बर्वे इथंच जिंकतो. त्यानं जिवंत केलेली मयसभा अंगावर येते. काही काही सीन्समध्ये तर किळस वाटावी इतपत भिनते. इथला अंधार, धूर, धुरळा, ते एकंदर वातावरण इतकं अंगावर येणार आहे. तिथली जळमट, सतत सतत फवारला जाणारा धूर, हे सगळंच कथेला पूरक असलं तरी काही काही वेळा ते असह्य होतं. राहीलाही कदाचित तेच अभिप्रेत असावं. कुलदीप मामनिया आणि नूतन नागराज या दोघांनी या सिनेमाचा कॅमेरा केलाय. म्हणजे सिनेमॅटोग्राफर ते दोघं आहेत. लाइटिंगच्या बाबतीत त्यांनी केलेले जे प्रयोग आहेत ते खूप आवडले, खूप वेगळे प्रयोग वाटले. गोष्टीला ठळकपणे उतरवण्यात या दोघांचा वाटा खरंच खूप मोठा आहे. कलाकारांच्या बाबतीत झीनतच्या भूमिकेत दिसणाऱ्या वीणा जामकरचं कौतुक हे करायलाच हवं. तिची देहबोली, तिची नजर, त्यात दिसणारा धूर्तपणा, लालसा, सगळं अमेझिंग साकारलंय तिने. जावेद जाफरींनी त्यांना असं काहीतरी वेगळं करण्याची जी संधी मिळाली आहे त्याचं सोनं केलंय. आपली क्षमता दाखवून दिली आहे. दीपक दामले आणि मोहम्मद समद यांचंही कौतुक करावं तितकं थोडंच. सिनेमाचा डोलारा या चौघांनी आपल्या खांद्यावर सक्षमपणे पेललाय. शेवटी एकच सांगेन, हा टिपिकल बॉलिवूड थ्रिलर नाहीये. जो डार्कनेस या सिनेमाचा प्लस पॉइंट आहे, अनेकांना तोच या सिनेमाचा वीक पॉइंट वाटू शकतो. सो जर तुम्हाला डार्क फिल्म आवडत असतील, ती पचवण्याची ताकद असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं पेशन्स असतील तर आणि तरच ही मयसभा अनुभवा. या सिनेमाला देतोय 3 स्टार्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.